तर आपण आता एसईओ करायचं, आपली वेबसाईट रँकिंगला आणायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला जर हे माहिती असेल की सर्च इंजिन कसं काम करतं, तर आपल्याला ते जास्त चांगल्या पद्धतीने समजू शकतं. तर सर्च इंजिन मागं कसं काम करते ही एक भन्नाट प्रक्रिया आहे, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जर सर्च केलं, समजा डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन महाराष्ट्र किंवा 1 BHK फ्लॅट इन पुणे किंवा बेस्ट हार्ट डॉक्टर इन इंडिया, असं सर्च केल्यानंतर सर्च इंजिनचा एक प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम वर्ल्ड वाईड वेब WWW म्हणजे सगळ्या इंटरनेटवर फिरायला चालू करतो आणि तो शोधायला चालू करतो की शोधणाऱ्यांनी जे शोधलं 1 BHK फ्लॅट इन पुणे किंवा बेस्ट हार्ट डॉक्टर इन इंडिया, तर हे शब्द 1 BHK फ्लॅट पुणे किंवा हार्ट डॉक्टर स्पेशालिस्ट इंडिया हे कुठल्या कुठल्या वेबसाईटवर आहेत हे शोधायला चालू करतो. या शोधण्याच्या प्रोसेसला म्हणतात क्राउलिंग. सो हे शोधताना तो त्या वेबसाईटवरची इन्फॉर्मेशन गॅदर करतो. मग तो शोधायला निघतो त्यावेळी त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पण वेबसाईट दिसते, त्याच्यावर ते शब्द मॅच होत नाहीत. दुसरी आणखी कुठली तरी वेबसाईट दिसते, त्याच्यावर दोनच शब्द मॅच होतात. सो तो त्या वेबसाईट शोधायला चालू करतो, त्याला म्हणतात क्राउलिंग. हे शोधताना तो काय करतो, इंडेक्सिंग. इंडेक्स म्हणजे काय, आपण मराठी ज्याला अनुक्रमणिका म्हणतो. सो इंडेक्सिंग करायला चालू करतो. जे जे मिळतंय ते व्यवस्थित एका फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे स्टोअर करायला चालू करतो. याला म्हणतात इंडेक्सिंग. थोडक्यात टेक्निकल भाषेमध्ये फोटो काढून तो सेव्ह करतो, त्याला म्हणतात स्नॅपशॉट घेणे. तिसरी प्रोसेस असते कॅल्क्युलेटिंग रिलेव्हन्स. मग एक डेटाबेस मिळाला की मग तो बघायला चालू करतो की शोधणाऱ्याने जे शोधलंय म्हणजे युजरनी जे शोधलंय ते कितपत मॅच होतं त्या वेबसाईटवर. सो माझी वेबसाईट आहे स्वप्नील रिअल इस्टेट बिल्डर्स.com. तर ह्या वेबसाईटवर 1 BHK फ्लॅट्स पुणे हे शब्द किती वेळा मॅच होतात, काय होतात, मग त्याची एक फ्रिक्वेन्सी असते ते आपण बघू. तर हे मॅचिंग होणं याला म्हणतात रिलेव्हंट वेबसाईट, रिलेव्हन्सी. आणि मग शेवटी रँकिंग लागतं. मग नियम ज्यांनी चांगले पाळलेत त्याचा पहिला नंबर, ज्यांनी अगदी वाईट पाळलेत त्याचा शेवटचा नंबर, बाकीच्यांना मध्ये रँकिंग, अशा पद्धतीने रँकिंग करून आपल्याला हे रिझल्ट मिळतात. हे रिझल्ट आपल्याला हाफ सेकंड मध्ये करोडो वेबसाईटची रँकिंग 1 ते करोड अशी लागून आपल्याला मिळते. सो मला बोलायला जेवढा वेळ लागतो त्याच्या अगदी एका सेकंदाच्या पण मायक्रो सेकंड मध्ये तो तुम्हाला वेबसाईट आणून दाखवतो. तर याला म्हणतात सर्च इंजिनचे प्रोग्राम मागं काम कसे करतात. आता हे जे प्रोग्राम्स असतात सर्च इंजिनचे प्रोग्राम, ज्याच्या थ्रू हे सगळं क्राउलिंग, इंडेक्सिंग, कॅल्क्युलेटिंग रिलेव्हन्स आणि मग रँकिंग देणं होतं, या प्रोग्राम्सला म्हणतात बॉट्स. बॉट्स काय म्हणतात, तर रोबॉट्सचा शॉर्ट फॉर्म. रोबॉट्स का, कारण हे प्रोग्राम ऑटोमॅटिकली काम करत असतात. कुणी शोधलं की ऑटोमॅटिकली बाहेर पडतात, क्राउलिंग करतात, इन्फॉर्मेशन घेतात, रिलेव्हन्सी कॅल्क्युलेट करतात. तर हे सगळं ऑटोमॅटिकली होत असतं, म्हणून याला म्हणतात रोबॉट्स. आता ह्यांना ना वेगळी वेगळी नाव सुद्धा आहेत. सो रोबॉट्सला दुसऱ्या भाषेमध्ये क्राउलर पण म्हणतात किंवा दुसऱ्या एका पर्यायी शब्द क्राउलर आहे. क्राउलर का, कारण तो सगळ्या इंटरनेटवर क्रॉल करत असतो. दुसरा शब्द आहे स्पायडर. स्पायडर का, कारण स्पायडर जसा जाळं विणत जातो तसं किंवा इंटरनेटवर किंवा वेबवर, नेट आणि वेबवर फिरणारा प्रोग्राम म्हणून स्पायडर. त्यामुळं हे जे स्पायडर, क्रॉलर, रोबॉट्स, बॉट्स किंवा युजर एजंट पण म्हणतात, ही सगळी नावं या प्रोग्रामची आहेत. आणि प्रत्येक सर्च इंजिन, मग गुगल असो, MSN असो, आपले आपले बॉट्स बनवून ठेवलेले आहेत. ते हे काम कंटिन्युअसली करत असतात. सो गुगलचा बॉट आहे त्याला म्हणतात गुगल बॉट, MSNचा बॉट आहे त्याला म्हणतात MSN बॉट, बिंगचा आहे त्याला म्हणतात बिंग बॉट. याहूने आपल्या बॉटचं नाव थोडं वेगळं दिलं, याहू स्लर्प. किंवा एका सर्च इंजिनच्या बॉटचं नाव स्कूटर आहे किंवा बायडूच्या सर्च इंजिनचं नाव बायडू स्पायडर असंच आहे. तर हे सगळे बॉट आपलं काम कंटिन्युअसली करत असतात. आता ऍडव्हान्स जसा सर्च होत चाललाय तसे काही बॉट्स गुगलने ऍड केलेले आहेत, जसं की इमेज सर्च साठी इमेज बॉट, व्हॉइस सर्च साठी व्हॉइस बॉट, ऍड साठी ऍड बॉट. तर असे वेगळे वेगळे बॉट्स असतात आणि ते बॅक एंडला आपलं काम तत्परतेने करत असतात, म्हणून आपल्याला अगदी सेकंदांमध्ये हे सगळे रिझल्ट मिळून जातात.